हदगाव तालुक्यातील चक्री गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत पक्षी, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। तसेच दलित वस्तीमध्ये गेल्या जवळपास 1 वर्षापासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महाताळा येथून गावासाठी आणण्यात येणारे पिण्याचे पाणीही दुर्गंधीयुक्त असून संबंधित पाणी टाकीची नियमित स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे। टाकीमध्ये मृत पक्षी, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याबाबत ग्रामसेविका सत्वशीला मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना टाकीची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले। तसेच लवकरच आवश्यक कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान सरपंच मीनाबाई पाईकवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे प्रतिनिधी चंद्रपुनी पाईकवार यांनी मी आता सरपंच नाही, त्यामुळे याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक पाणी टाकीची नियमित अंतराने स्वच्छता करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ती होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करत संबंधित प्रशासनाने तातडीची पाणी टाकीची स्वच्छता करून नियमित व शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावातली समस्या आहे की 2 दिवस टाक्याला पाणी सुटते आणि 8-8 दिवस पुन्हा नळ सुटत नाही। तर तिथे याच्यामध्ये कचरा झाला, पाण्याचं स्वच्छ नाही। नागरिक जर बिमार पडले तर त्याने काय करायचं? आणि दलित वस्तीला गेले 2 वर्ष झाले पाणी नाही सुटत, तर पाईपलाईन करून ठेवली पण पाणी सुटत नाही दलित वस्तीला गावामध्ये, अशी आमची तक्रार आहे। ठीक आहे। आमच्या गावामध्ये तर काहीच नाही, पाणीच नाही, अजिबात नाही। पाण्याचा दुसरा स्रोतही नाही इकडे पाणी घ्यायसाठी। इथं कोणाचे बोर नाहीत, काय नाही, टाक्याशिवाय पर्यायी नाही। ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामसेवक मोरे मॅडम। पूर्ण नाव? सत्वशीला मोरे। बर। सरपंच? मीनाबाई चंद्रमणी पाईकराव। बर।